माझं नाव आहे सुनील थिटमे. एनजीओचं नाव आहे एनवायरमेंटल अँड हेल्थ केअर ऑर्गनायझेशन. अहमदनगर डिस्ट्रिक्ट आता महाराष्ट्रातला त्याच्या दृष्टीने मोठा असणारा जिल्हा आहे. परंतु काही ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ सोशल टाबू असतील किंवा आणखी इतरही डावरी एज्युकेशनच्या बाबतीत काही गोष्टी असतील, या गोष्टी आणखी या जिल्ह्यात त्याच प्रमाणात राहतात ज्या पूर्वी घडत होत्या. तू जे काही पद्धतीने एज्युकेशन पुढे जात आहे पद्धत थोडीशी चुकीची वाटते. कारण शिक्षणाचं जे काही बाजारीकरण होत आहे ते आपल्या दृष्टीने जे पाहिजे शिक्षण त्यात ते नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण लक्ष घातलं पाहिजे. लिटरसी वगैरे जर बघितली तर न्यू जनरेशन लिटरसी प्रमाण अर्थात जास्त आहे. जे काही ओल्ड जनरेशन आहे त्यामध्ये लिटरसी कमी असल्यामुळे काही गोष्टी आणखी जुन्या पद्धतीनं कॅरी केल्या जातात. बाकीचं आपण सोशल एन्व्हायरमेंट बघितलं ज्या काही स्टेज असतील, समन्वय असेल, रामपूर असेल, नगर डिस्ट्रिक्ट असेल, नगर सिटी असेल, यासाठी त्यामध्ये पोल्युशनचं जे काही प्रमाण आहे, जे काही रिव्हर्स असतील, रिव्हर्स पोल्युशन असेल, सॉलिड वेस्ट पोल्युशन असेल किंवा आणखी काही पोल्युशन असेल त्याकडे खूपच सोयीस्कररित्या दुर्लक्ष या ठिकाणी केलं जात आहे. कुठल्याही प्रकारचं पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजी या सिटीमध्ये वापरल्या जात नाही. काही इंडस्ट्री असतील, विशेषतः शुगर फॅक्टरीज आहे. शुगर फॅक्टरीमध्ये तर खूपच दुर्लक्ष पर्यावरणाकडे केलं जात आहे. या ठिकाणी सर्वात जास्त आपण बघितलं तर पाण्याचा जो काही प्रश्न आहे, स्वच्छता असेल, वॉटर कॉन्झर्वेशनकडे किंवा वॉटर मॅनेजमेंटचा जे काही इग्नोरन्स असेल, कम्युनिटीचा असेल किंवा गव्हर्नमेंटचा, तो या ठिकाणी पण आपल्याला बघायला मिळतो. हा इग्नोरन्स एक दिवस नक्कीच आपल्याला खूपच मोठा प्रश्न उभा करणार आहे. जे काही नॉर्थ पार्ट आहे, वेस्टर्न पार्ट मध्ये तर हाय रेनफॉल आहे. नॉर्थ पार्ट मध्ये जो काही कमी आहे रेनफॉल, त्यासाठी काही वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे. सर्व जे काही अंमलबजावणी आहे या गोष्टी थोड्याशा आपण बघितल्या पाहिजे.